संत ज्ञानोबा माऊली यांनी वारकरी संप्रदायाचा जो काही पाया रचला व त्यांचे प्रेरणास्थान बनले व 800 वर्षापूर्वी त्यांनी जी काही संजीवन समाधी घेतली त्याची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणास पाहण्यास मिळतील. संत ज्ञानेश्वर माऊलीचे नाव जगविख्यात आहे. आज किशोरवयातच त्यांनी जी काही समाधी घेतलेली आहे, अनेकांना त्यांच्या महान कार्याची हे आठवण करून देतो. ज्ञानोबा माऊलींनी वारकरी संप्रदायाचा जो काही पाया रचला आहे, त्यांचे प्रेरणास्थान हे होते आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु संत निवृत्तीनाथांनी जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये 800 वर्षापूर्वी जी काही संजीवन समाधी घेतली, त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून दरवर्षी वद्य एकादशीला त्र्यंबकेश्वर ते संत निवृत्तीनाथ यात्रा भरत असते. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी 1275 रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळील गोदावरी नदीच्या काठी एका छोट्याशा गावात झालेला आहे. तर त्यांचा जन्म कुलकर्णी जातीतील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई या विवाहित जोडप्यांच्या पोटी झालेला आहे. तर तसेच ज्ञानेश्वराचे वडील म्हणजेच विठ्ठलपंत यांनी संसाराचा त्याग करून संन्यास घेतला आणि त्यानंतर काशीला गेले. परंतु जेव्हा त्याला कळले की तो अद्याप विवाहित आहे, तेव्हा गुरूंनी त्याला परत पाठवले. घरामध्ये पुन्हा प्रवेश केल्यावर विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीला 4 मुले झाले आणि निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताई असे 4 मुले त्या जोडप्याला झालेले आहेत. तर विठ्ठलपंतांनी तीर्थयात्रा सुरू केली आणि आळंदीत स्थायिक झाले. ते आळंदीत स्थायिक तर झाले, पण त्यांनी संन्यास घेतलेला होता. त्याच्यामुळे त्यांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईला त्या कुटुंबाला म्हणजे आळंदीत निर्वासित करण्यात आले, म्हणजे त्यांना राहायला जागा नाही दिली, कारण ते संन्यास घेतलेले होते. मग विठ्ठलपंतांनी ब्रह्मज्ञानी याला उपाय काय असे विचारल्यावर त्या धर्मशास्त्रज्ञाने सांगितले की उपाय म्हणजे शारीरिक शिक्षेचा आहे. म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी तपश्चर्या केली आणि आईवडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा समाजाकडून छळ होत गेला. मग त्यानंतर त्यांनी अन्न आणि पाणी या मूलभूत गोष्टीपासून वंचित ठेवण्यात आले. मग त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी अनेक असे चमत्कार घडवले. त्यांचे श्रेय त्यांच्याकडून झाले. त्यापैकीच एक म्हणजे श्री शिष्य त्यांचे शिष्य होते, जे सच्चिदानंद यांच्या प्रेताचे त्यांनी पुनरुज्जीवन दिले. म्हणून एक आख्यायिकेनुसार त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी आपल्या गरीब आणि बहिष्कृत भावंडासह मग ते पैठण येथे गेले व पुजाऱ्यांकडे दयेची याचना करण्यासाठी गेले. तेथे त्यांचा अपमान आणि टिंगल उडवली गेली. पण मुले गुंडगिरीचा त्रास सहन करत असताना जवळच्या रस्त्यावर एक माणूस एका म्हाताऱ्या म्हशीला मारहाण करत होता. अशा स्थितीत म्हशीला वेदना होत असल्याने ज्ञानेश्वरांनी त्या माणसाला थांबण्यास सांगितले. काही ब्राह्मण पुरोहितांनी ज्ञानेश्वराची हेटाळणी केली व त्यांनी प्राण्याबद्दल खूप काळजी घेतली आणि वेदाची शिकवण विसरली. मग ज्ञानेश्वरांनी प्रतिसाद केला की खुद्द वेदानेच सर्व जीवन पवित्र मानले आहे आणि हे ब्रह्माचे प्रतिबिंब आहे. मग संतप्त पुजाऱ्यांनी त्यांना निदर्शनास आणून दिले की ज्ञानेश्वरांचा तर्काचा अर्थ असा आहे की प्राण्यांनाही वेद शिकता आले पाहिजे. तेव्हा मग त्यांनी ज्ञानेश्वरांना म्हशीच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हैस खोल आवाजात वेद म्हणू लागली. या कथेला मोठे प्रतिकात्मक महत्त्व आहे, कारण ज्ञानेश्वर एखाद्या प्राण्यालाही वेद शिकवण्यास मदत करू शकले. हे असे मग माऊलींनी आपल्या अध्यात्माच्या जोरावर आणि अविश्वसनीय गोष्टी करून साध्य करून दाखवले की कधी रेड्याच्या तोंडून श्लोक काढायचा, तर कधी पाठीवर मांड्या भाजायच्या, तर कधी भिंत पळवायचं. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्माचा उद्देश एकच आहे की जीवन आनंदी करणे, लोकांचे संरक्षण करणे. ज्ञानेश्वराच्या आध्यात्मिक प्रवासातून त्यांनी आजवर जे काही म्हणजे हयात असलेल्या सर्व संतांना याची जाणीव करून दिली की तसेच माऊलींनी अनेक असे अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या. तसेच जे काही पसायदान आपण म्हणत असतो ते पसायदानी त्यांनीच प्रार्थना लिहिलेली आहे.
तर भागवत धर्म सर्वांसाठी समान आहे त्यांच्या या उच्चारातून आपल्याला स्पष्ट होते. म्हणजेच वारकरी संप्रदायातील जे काही आचार धर्म आचरणातून आणून कोणतीही ईश्वराप्राप्ती आपण करू शकतो. मग त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेवांना पत्र लिहून जे काही अहंकारापासून मुक्त होण्याचा आग्रह केला, तेव्हा चांगदेव त्या काळी एक महान योगी मानले जात असत. मग ज्ञानेश्वरांनी त्यांना वास्तव्याचे खरे स्वरूप आणि स्मरण करून दिले. म्हणजे ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पत्रात अद्वैत सिद्धांताचे विस्तृत असे वर्णन करून दाखवले. मग चांगदेवांना स्वतःसाठी सत्य पाहण्याची विनंती केली. देव प्रेम आहे आणि जसजसे आपण अधिक प्रेमाने परिपूर्ण होत जातो तसे तसे आपण त्यांच्याबद्दल भक्ती आणि आदरांची भावना जी काही आपल्या मनामध्ये विकसित करत असतो, हा एक भक्तीचा म्हणजेच प्रकार आहे असं त्यांनी त्यातून दाखवून दिले. जी काही त्यांनी अभंग लिहिली, धार्मिक स्थळांना भेटी दिले, तसेच या पवित्र स्थळांना भेटी दिल्यानंतर ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनाचे कार्य पूर्ण झाल्याचे जाणवले. मग त्यांनी त्यामुळे तातडीने समाधी घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांच्या साथीदारांना हे कळले तेव्हा त्यांना फार दुःख झाले. मग ज्ञानेश्वरांनी आपली योजना पूर्ण करण्याचा निर्धार घेतला. शेवटी 1296 मध्ये कार्तिकच्या शेवटच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी थेट आळंदी येथे समाधी घेतली व या हृदयद्रावक घटनेचे वर्णन नामदेवांनी त्यांच्या समाधीचे अभंग या अभंगात केलेले आहे. तसेच ज्ञानेश्वरांच्या जाण्यानंतर त्यांच्या भावंडांनीही या जगातून आपले अस्तित्व संपवण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर अवघ्या वर्षभरातच या नश्वर जगाचा निरोप घेतला व अशा प्रकारे विठ्ठलपंथाच्या या 4ही पुत्रांचा दुःखद जीवनाचा अंत झालेला आहे. तसेच माऊलींनी असं जे काही आपल्यासाठी अभंग लिहिले, पसायदान लिहिले, तसेच यांची म्हणजे पंढरपुरात जी काही वारी जात असते दरवर्षी, ती आळंदीपासूनच सुरुवात होत असते. म्हणजे पहिले वारकरी संप्रदाय हा आळंदीच्या दिशेने जातो. आळंदीतील दर्शन घेऊन मग वारकरी संप्रदाय त्यांची दिंडी ही पुढे चालत चालत थेट घाटातून ही दिंडी पंढरपुराला नेत असतात. अशी ही वारकरी संप्रदायाला जी काही ज्ञानेश्वर माऊलींनी शिकवण दिलेली आहे, ती आपल्या आजच्या पिढीला जी काही एक योगदान ठरलेलं आहे.